पहा मित्रांनो, इकडे या तुम्ही. पहा हे पहा शोभतं का हे? हा असं देवा धर्माचे फोटो असे असे पुढं बी फेकायला जमते का? किती म्हणजे निंदनीय गोष्टी आहे, किती अपमानदायक गोष्ट आहे मित्र ही. ज्या बी व्यक्तीला हे असं करायला शोभला असेल का? आता आता देवीचा फोटो आहे. आता पूर्ण इथं धूळ खाऊ राहिला, कुत्रे बाजूला बसून राहिले. त्या व्यक्तीला लज्जा वाटली पाहिजे मित्र हो. हा मोठा देवीचा फोटो आहे मित्र. आता असा या परिस्थितीमध्ये जपायला याला पाण्यामध्ये विसर्जन करा, नाही तर मग पुढे चांगलं दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं. कुत्रे हप्तेत मुद्दे ते तिथं. आणि इथं हे असे देवीचे अपमान करून राहिले. अरे तुम्ही बाबा ठीक आहे, तुम्ही मानता नाही मानता ती गोष्ट वेगळी राहिली, पण असं इकडे तिकडे फेकू नका ना. त्याची विटंबना नका करून तुम्ही. काही लोकांच्या भावना दुखत्याने येणं. काय कामा झाले राव मित्रांनो. लोक आजकाल कसे झालेत काही समजणार नाही. आता हे असं देवा धर्माचे फोटो कधी पाडायला लागले इकडे तिकडे, तर किती म्हणजे हे होईल ना. किती भाव जे लोक समजा प्रेम करतात देवावरती, त्यांच्या भावना दुखणार आहे का नाही. धूळ बसला त्याच्यामध्ये, पुरी माती गेली, काही कचरा काडी गेली त्याच्यामध्ये. असं नाही करायचं नाही यार, असे फेकून नाही द्यायचे ना. काही दिवस आपल्या घरामध्ये होती जमीन. आता एक काच फुटली म्हणून तुम्ही लगेच रोडावर कुठं बी फेकून देता. काही दिवस पूर्वी तुमच्या घरात होते, समजलं. त्याला तुम्ही भिंतीवरती किंवा देव घरामध्ये कुठेतरी ठेवत असतात, बरोबर. त्याची पूजा करत असताना त्याला अगरबत्ती लावत असतात आणि या असं करता. आता मित्रांनो, याला मी सुरक्षित ठेवतो. या तुम्ही माझ्यासोबत इकडं. जय मी जय. आता मित्रांनो, आता मी याला काय करेन, एक तर आहे ना, याला एखाद्या मंदिर कुठं असेल त्या मंदिरामध्ये तिला नेऊन ठेवून देईन, किंवा मग एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हातात देईन, जे करून तो त्याची काळजी घेईन, बरोबर आहे. पण असं रस्त्यावर नका पडू देऊ, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कोणतं देव असो तो, कोणाचा असो, काही असो, प्रत्येकाची श्रद्धा आहे की नाही. त्याच्यामुळे असं करू नका प्लीज, तुम्हाला विनंती माझी. कारण असं केलं ना आपल्याच देशाचं, आपल्याच समाजाचं नाव खराब होतं. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती अशी आहे. दुसऱ्यांदा ही घटना घडली नाही पाहिजे. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आता मी तुला साफ केलं व्यवस्थित. आता इथं एक चांगल्या ठिकाणी मी बंदोबस्त करतो, मी मंदिरमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीपाशी देऊन टाकतो, जेणेकरून अशी घटना तुम्हाला घडणार नाही. बस हाच संदेश आहे माझा, बाकी काही नाही आहे. कोणाच्या भावना दुखाचा प्रयत्न नका करू, समजलं. माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर याला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.